आळशी झालेला आहेस तू एक नंबरचा. छत्री घरात बघितली ना तेव्हाच लक्षात आलं भिजून येणार हा. मी चहा ठेवलाय, बस टॉवेल पण घेऊन येते. हो येस, आणि चहा बरोबर जमल्यास मस्त कांदा भजी पण कर. वा छान. ऑर्डर द्या तुम्ही आम्हाला. आणि काय रे, किती दिवस मी हे करत बसणार आहे? म्हणजे काय आपलं काय भांडण झालंय का भांडण होणार आहे? भांडण व्हायला मी ढीक भांडण करीन, तू ते करू दिलं पाहिजेस ना. आणि मी जरी रागावले ना तरी समोरच्या सागरमधनं तू मला मलाई बर्फी आणून देशील आणि माझा राग शांत करशील, हो की नाही? पण माझा मुद्दा वेगळा होता. विशाल, तू हसताना किती छान दिसतोयस, पण या छान हसण्यामागे काहीतरी छान कारण असायला नको का? कारण मिळायचं, पण ते माझ्या हातून तितक्याच पटकन निसटायचं सुद्धा. अरे आपण आणखीन काहीतरी वेगळं कारण शोधू ना. तू लग्नाचा विचार कर. नकोय मला आता तो विचार. तुझ्या आणि दादाच्या आग्रहाखातर मी माझ्या विश्वातून, माझ्या विचारातून बाहेर पडलो. म्हटलं आता आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघायचं. नेहमीच असा उदास स्वतःच्या विचारांमध्ये गढलेला असायचो तसं न राहता हसून खेळून आयुष्याकडे पाहायचं. पण आता जर तुम्ही परत मला तेच सांगणार असाल तर नकोय मला आता तसं. विशाल, मी काय म्हणतेय हे तुला समजत नाहीये का तुला समजून घ्यायचंच नाहीये? मला समजून घ्यायची इच्छा नाही. का? का एखादा माणूस नकळत जवळ येतं इतकं की त्याच्यापासून काही सुचेनासं होतं? मला संकेत आवडतोय का? का त्याचा दुसऱ्या मुलीसोबतच्या लग्नाचा विचार मला डिस्टर्ब करतोय? मग आपण जे आहे ते मान्य का करू शकत नाही आहोत? आपण सगळ्याच गोष्टींची घाई केली का? त्याला नाकारण्याची घाई, त्याच्या मैत्रीचा प्रस्ताव पुन्हा स्वीकारण्याची घाई, आणि आता त्याच्या प्रेमात पडण्याची घाई. घाई कसली पण? इतके दिवस तर आपण दूर दूरस्थ राहायचो. मग हे सगळं कधी घडून आलं? आलं तेव्हा आलं. पण याच वळणावर मी यायची वाट पाहणार होता ना हा. मग आता आलीये मी या वळणावर, तर हा दुसऱ्या मुली शोधत का फिरतोय? काहीच कळत नाहीये. कोणाशी बोलावं तेही कळत नाहीये. दादा तर वेड्यातच काढेल मला. आणि संकेत, तो तर हसेल, म्हणेल तुझ्या इतकी गोंधळलेली मुलगी मी आजवर पाहिली नव्हती, बावळट. आधी म्हणतेस की तू आवडतोयस, मग म्हणतेस ते मी तुला नव्हतं म्हटलं, आणि आता सांगतेस की मला तुझ्याविषयी तसं कधीच वाटणार नाही. आता म्हणतेस की तुझ्याबद्दल तसंच वाटतंय. उद्या परत नाही म्हटलंस तर? खरंच बावळट आहोत आपण. आपल्याला काय नेमकं हवंय तेही धड ठरवता येत नाहीये. ताई अगं ये, दार उघडच आहे. सरप्राईज. तू इथे? हो, तुलाच भेटायला आले. तुला इथला ऍड्रेस कोणी दिला? तुझा मित्र सँडी. ॲक्च्युली तुझ्या मॉम बद्दल कळलं.
ह्या घरात इथेच रात्री उठून फ्रीजमधनं थंड पाण्याची बाटली काढली तर वाटतं आत्ता येईल आणि पाठीत धपाटा घालेल. म्हणेल अरे काय हे सर्दी होईल ना. बाटलीला तोंड लावून काय पाणी पिता, कसल्या या घाणेरड्या सवयी. रात्री अभ्यास करताना झोप लागली तर वाटतं आत्ता येईल कॉफीचा मग घेऊन आणि छान हसेल माझ्याकडे बघून. पूर्ण रात्र त्यानंतर जागून अभ्यास करू शकतो मी. तुला माहितीये मी बाहेरनं आल्यावर शूज फेकत नाही आजकाल. शर्ट हँगरला लावून ठेवतो, स्वतःचे सॉक्स स्वतः धुतो. पण या सगळ्या गोष्टींसाठी जिने मला जवळ घेतलं असतं तीच नाहीये ना आज. थँक्यू. सॉरी मी न कळवता आले. नाही नाही, इट्स ओके. तुझ्या घरी माहिती आहे ना तू इथे आली असते. हू केअर्स. आय मीन मी कुठे असते याची माझ्या घरच्यांना काहीच काळजी नसते. नाही, आम्हाला अशी सवय की कुठेही जाताना घरातल्या कोणाला तरी सांगून जायचं. नाही प्रश्नच नाही. गुड. माझ्याकडेही असं असतं तर मलाही आवडलं असतं. एनिवेज तुम्ही काय करता? अगं ही मधुराताई, अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ओनर. ओ, म्हणजे त्या मधुरा अभ्यंकर तुम्हीच आहात? तुम्ही खरंच सही आहात. आय एम इम्प्रेस्ड. तुम्हाला याही वर्षी अवॉर्ड मिळालंय ना? हो. मी वाचलं बिझनेस मॅगझिन मध्ये. ग्रेट. पण तुम्ही आता घरी कशा? असंच हे सगळं 13वा झाल्यावर परत कामाला सुरुवात करीन. या सगळ्यांना सांभाळावं लागतं ना. मानस तर आत्तापर्यंत मान वर करूनही पाहायला तयार नव्हता. बोलत नव्हता, खात नव्हता, कशातच लक्ष नव्हतं. शिवाय जुई आहे, सगळेच आहेत ज्यांना सांभाळावं लागतं ना. एका अर्थी तुम्ही सगळे लकी आहात, कारण तुम्ही सगळे क्लोज आहात. मॉम नाहीये त्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय. म्हणजे ती असताना तुमची तितकी अटॅचमेंट असणारच. त्यांनी तुमच्यासाठी खूप केलं असेल ना? गुड ना? अशा रिलेशन्समुळे आयुष्यात आपण काहीही करू शकतो. अशा रिलेशन्समुळे आपण खरे राहतो. आतून पोकळ, आधार नसलेले,
इन्सिक्युअर्ड किंवा एकटे राहत नाही. मी पण ना काही बडबडत बसले. सॉरी, मला आता जायला हवं, उशीर झालाय. बाय दीदी, बाय मानस, टेक केअर. नीट जा आणि येत राहा दूधमधून. हो, बाय. बाय. अरे केव्हापासून वाट बघतोय तुझी. चक्क तू माझी वाट बघतोयस? येस डार्लिंग, कारण आपल्याला बाहेर जायचंय. कुठे? पहिल्यांदा शॉपिंगला, मग मूवीला, मग एका छानशा रेस्टॉरंटमध्ये जेवायला, मग लॉंग ड्राईव्हला. कसा वाटला प्लॅन? हॅलो, कुठे जातेस? बघून येते ना की सूर्य कुठे उगवलाय ते. नाही, सूर्य जिथे उगवायचा तिथेच उगवलाय आणि आता मावळालाही आलाय. पण आत्ता माझ्या समोर चंद्राची एक नाजूक कोर उगवली आहे माझ्या हाताच्या उंजळीत. काय झालं? केदार, तू नेहमीच असा का नसतोस रे? म्हणजे इतका नसलास तरी चालेल, याच्या 1/3 सुद्धा चालेल. ओके, केदार, मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं. ते नंतर बोलूया, आता जा तयार हो. केदार, अरे पण खरंच अगं जा ना, किती एकतर उशीर करतेस नेहमी तयार व्हायला. आणि लवकर ये. झक्कास झालेलं आहे आपलं पेंटिंग. ओ मॅडम, शाळेत जायला उशीर होईल तुम्हाला. चला चला, तयार जा, मी आवरतो. बरं वाटतंय तुला असं जबाबदार मुलासारखं वागताना पाहून. आई करायची नाही सगळी कामं. ताईला मोहितचं करून जावं लागतं ग, म्हणून आजपासून मी एका माझंच बनवलंय. समजूतदारपणा वगैरे काही नाही ग, एकमेकांना आधार देणं आहे बस. खरंय, पण म्हणून आपण किमान तिघं एकमेकांसाठी आहोत तरी. त्या पायलकडे बघून असं वाटलं की तिच्याकडे तिला समजून घेणारं, तिच्या बरोबर असणारं असं कोणीच नसेल बहुतेक. म्हणून ती अशी एकटी किंवा इन्सिक्युअर्ड फील करते ना. हो, खरंच आपण तिघं आहोत एकमेकांसाठी. पण ताई, एक गोष्ट कळली आहे ग, आई एकटी जे काम करायची ना, ते आपण तिघांनी मिळून केलं ना तर तिच्यासारखं नाही होणार ग. चल बॅग भर, जुईला उशीर होईल. बघते तिला आंघोळ घालतो. ऋतू, झालं का? अगं किती वेळ? पण नेहमीप्रमाणे उशीर करणार. हॅलो, हे बघ, तू असं काही करू नकोस. अगं वेडी आहेस का? हे बघ, तू असलं काही करणार नाहीयेस. मी येतो. हा. केदार, आय एम रेडी. चल. अरे चल ना, निघूया ना. ऋतू, तू जरा घरातच आराम कर. माझं जरा अर्जंट काम आहे, मी जाऊन येतो. जाऊन येतो म्हणजे काय?
आणि केदार मगासपासून तू जे सगळे प्लॅन करत होतास त्याचं काय? अगं माझा एक मित्र सिरियस आहे म्हणून मला जावं लागतंय. तिचं माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाहीये का? तिचं की त्याचं? अगं त्याचं, मी चुकून बोललो. केदार आता किती खोटं बोलणार आहेस? हे सगळं ना बंद कर आता. एक मिनिट, आपण आल्यानंतर बोलूया का? मला आत्ता अर्जंट जायचंय, मी जातोय. अरे केदार,